नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। लोकमत न्यूजपेपरमध्ये हे एक नवीन अपडेट आलेलं आहे। नवीन अपडेट काय आहे ही सर्व डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। लोकमत न्यूजपेपरमध्ये हे न्यूज आलेली आहे। वाल्मीच्या समोर परीक्षार्थींचा आक्रोश, 670 पदांच्या भरतीमध्ये गैरप्रकार, पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर मृदा व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी गट ब पदाची 670 जागांच्या भरतीच्या परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर आलेली आहे। या भरतीत गैरव्यवहार करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून घेतलेली परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी परीक्षार्थींनी वाल्मी संस्थेच्या प्रवेशद्वारावर बुधवारी सकाळी जोरदार आंदोलन केले। मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषदे यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी गट ब या संवर्गातील 670 पदभरतीबाबतची प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली। त्यासाठी 20 व 21 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने निश्चित केलेल्या विविध केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली। त्यात 21 फेब्रुवारी रोजी अमरावती येथे परीक्षा केंद्रावर परीक्षेत गैरप्रकार उघडीस आला होता। त्या दिवशी इतर ठिकाणच्या परीक्षा केंद्रावरही गैरप्रकार झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे। त्यामुळे झालेली परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी वाल्मीच्या समोर बुधवारी जोरदार आंदोलन करण्यात आले। त्यावेळी परीक्षार्थींनी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे। निदर्शनानंतर मागण्याचे निवेदन वाल्मी प्रशासनाला देण्यात आले। परीक्षार्थींनी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केलेली आहे।